बिहार निवडणुकांच्या निकालानंतर आगामी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये राजकीय वातावरण तापलंय। या सगळ्यामध्ये मनसे आणि भाजपमध्ये बॅनर वॉर सुरू झालंय। परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक असा उल्लेख असलेला बॅनर लावत भाजपनं मनसेसह ठाकरे बंधूंना डिवचलंय। बिहार निवडणुकांनंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय। राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे। मुंबईत तर मनसे आणि भाजपचं बॅनरवर सुरू झालंय। मुंबईमध्ये कुणाची सत्ता येणार यावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत। काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर ठाकरे बंधूंचा फोटो असलेलं बॅनर लावण्यात आलं होतं आणि त्यावर ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक असा आशय लिहिण्यात आला होता। राज ठाकरेंच्या आदेशानंतर ते बॅनर हटवण्यात आले होते। मात्र आता त्याच बॅनरला भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। परिवाराचा नाही, मुंबईचा सेवक तोच नगरसेवक अशा आशयाचे बॅनर लावत भाजपनं ठाकरेंना डिवचलंय। माझ्या मागे एक बॅनर लावण्यात आलेला आहे। भाजपच्या माध्यमातून हे बॅनर पूर्ण मुंबईमध्ये लावण्यात आलेले आहेत। परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक अशा आशयाचे बॅनर भाजपकडून लावण्यात आले आहेत आणि या बॅनरच्या माध्यमातून अर्थात विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे। या माध्यमातून असं सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे की परिवारातल्या व्यक्तीला आम्ही संधी देणार नाही, तर जो मुंबईकरांची सेवा करतो त्यालाच संधी मिळेल आणि तोच नगरसेवक होईल अशा आशयाचं बॅनर आता भाजपकडनं लावण्यात आलेले आहेत। ही जी दृश्य आपण पाहतोय शिवाजी पार्क परिसरामध्ये ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि सोबतच मुंबईमध्ये ठिकठिकाणी हे बॅनर जे आहेत ते झळकायला आता सुरुवात झालेली आहे। केवळ बॅनर युद्ध सुरू झालं नाहीये तर शाब्दिक चकमकही यानंतर सुरू झालीय। आम्हाला परिवारशाही मान्य नसून मुंबईकरांप्रती सेवा समर्पित करण्याची आमची भूमिका असल्याचं भाजपच्या प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। तर भाजपचं मुंबई प्रेम म्हणजे पुतना मावशीचं प्रेम असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अंबादास दानवेंनी केली आहे। व्यक्तित्व त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मान्य नसते। लोकांना महत्व, जनतेला महत्व देणारा भारतीय जनता पार्टी। त्यामुळे कुठल्या व्यक्तीचा सेवक होण्यापेक्षा, कुठल्या परिवाराचा सेवक होण्यापेक्षा हा मुंबईकर या मुंबईचा खऱ्या अर्थानं मालक आहे। त्याच्यामुळे त्याची सेवा ही सर्वतोपरी आणि त्याच्यामुळे मुंबईकर जो मतदान देणार, जो सत्ता देणार त्याची सेवा करायची की कुठल्या एका व्यक्तीच्या नावाची पूजा करायची। आणि त्याच्यामुळे आमची भूमिका अत्यंत समर्पक अशा प्रकारची। ही मुंबई मराठी माणसाच्या ताब्यातून काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेले आहे। मुंबईचा हिऱ्यांचा व्यापार सुरतला नेलेला आहे। मुंबईचे अनेक शासकीय गव्हर्नमेंटचे केंद्रीय कार्यालय गुजरातमध्ये नेलेले आहेत। वाटतं त्यांनी मुंबईचा कळवळा करणं, वाटतं पुतना मावशीचं हे प्रेम आहे। भाजपला शब्दांचे फवारे उडवायची सवय असल्याचा टोला माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी लगावलाय। तर आता ठाकरे बंधू म्हणजे पलटी ब्रँड असून आगामी निवडणुकांमध्ये मुंबईकरांचा ब्रँड चालणार असल्याचं भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटलंय। तर भाजपच्या परिवार वादाविरोधातील बॅनरवरून काँग्रेसच्या असलम शेख यांनी भाजपला टोला लगावलाय। भाजपला शाब्दिक प्रयोग खूप जमतात। मग काय आम्ही पहारेकरी आहोत, मग आम्ही हे सगळे आम्ही गेल्या 2017 किंवा त्याच्याही आधी सगळे शब्दांचे फवारे कसे उडवायचे आणि ते उडवून सुद्धा मग मात्र परत लालची होऊन स्टँडिंगवाल्याकडे कसं जायचं बसायला ह्याच्याकडे आम्हाला सगळं माहिती आहे। जो मुंबईचा सेवक आहे तोच मुंबईचा नगरसेवक होणार आहे हे मुंबईकरांनी ठरवलेलं आहे, मराठी माणसांनी ठरवलेलं आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत फक्त ठाकरे ब्रँड होता कारण ते हिंदू हृदय सम्राट होते। आता तुम्ही पलटी सम्राट आहात, त्यामुळे ठाकरे ब्रँड या निवडणुकीत नाही। या निवडणुकीत मुंबईकरांचा ब्रँड चालणार आहे। जे मुंबईचे सेवक आहेत तेच मुंबईचे नगरसेवक होतील। परिवारवादचे आरोप काँग्रेसवरती नेहमीच लाव चाललेला आहे, पण जेवढा मोठा परिवारवाद या BJPमध्ये मला वाटत नाही। तुम्ही राजनाथ सिंगचा जर मुलगा बघितला तो कुठे आहे? इथे आशिष शेलार आहेत, त्यांचा भाऊ इथे आमदारकी लढतोय।
तिथे विद्या ठाकूरजी आहे, त्यांचा मुलगा नगरसेवक आहे. म्हणजे सगळं परिवारवाद तर भारतीय जनता पार्टीमध्येच दिसत. आमदार असेल तर त्याचा मुलगा नगरसेवक आहे, खासदार असेल तर त्याचा मुलगा आमदार आहे, आणि केंद्रमंत्री असेल तर त्यांनी 10 आपल्या नातेवाईकांना तिकीटं दिलेली आहे, आणि हे समोर आलेलं आहे. त्याच्यानंतर परिवारवादची जी गोष्ट बीजेपीला तर कमीत कमीत त्याची नैतिकता नाही हे बोलायची. राज्यात लवकरच नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. पालिका निवडणुकांची घोषणा होणं अद्याप बाकी आहे. तर त्याआधीच राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते आपापसात भिडलेत. त्यामुळे येत्या काळात मुंबईत कुणाचे सर्वाधिक नगरसेवक असणार हे येणारा काळच सांगेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.